म्हणतो कुठं मी MA BEd आहे, म्हणतो कुठं मी DEd आहे, म्हणतो कुठं मी फार्मसी आहे. अरे मी फार्मसी आहे पण मशिक आहे, BA BEd आहे पण टपरी आहे, MA BEd आहे पण वरात स्पेशलिस्ट आहे. मला कोणी खात नाही. माझा वापर फक्त प्रचाराला आणि वरातीलाच केला जातो. मधी मी हिशोबात नाही. मी MA. आज अवस्था काय झाली, नोकरी काही लोकांनी शिकलेल्या पोरांना पुरी दिल्या. पश्चाताप असा झाला पोराचंच पोट भरानं. पोऱ्या MA BEd झाला म्हणून बापानं 2 लाख रुपये हुंडा देऊन जमीन इकली पोर दिली. पुरीलाही वाटलं शिकेली अडे. ती पहिल्या फोनात कबूल झाली. ती डायरेक्ट म्हणली बस सिर्फ तुम्हारे लिए. आणि 6 महिन्याने तिच्यावर राखेल ओतून घ्यायची पाळी आली ना, खालाच काही नाही. आणि परत 1500 रुपये महिन्यानं तारखेला जावं लागलं. मुलीनं भविष्यात एकदा केलेली चूक तिच्या खानदानीला भोगावं लागली. शुद्धी आहे ना तुम्ही. पोरं नालायक निघल्यावर जेवढा त्रास होतो नीट आहे का. कोण कुणाची आईन कोण कुणाचा बाप. तुम्हाला मी 3 उलट सांगून राहिलोय. देहाचे, जीवाचे, आत्म्याचे तिघांचे सुद्धा नाही. मुर्ग जळावत वाया गेल्याशिवाय राहणार. कोण कुणाची आई आहे. याला लोक फेअर अँड लवली, पॉन्ड्स, पिन्स, लिपस्टिक लावतात. ब्युटी पार्लर, मिक्सिंग, पांढरी केस काळी करणं, काळी केस तांबडी करणं, शेंट मारणं, अत्तर मारणं. मोरीतल्या नळीत फेस मावत नाही. एवढा फेस उकड्यात घुसतोय. कशाचा याचा. पण कवर आहे. कवर आहे. अरे दात पडला, केस पिकली आणि गुडघे गेले ना, मुक्काम पोस्ट पडी ऑन द बारदान. मग म्हातार थुकायला वाटी, लघवीला मडख आणि मग कोपऱ्यात पडत. मग लाडकी सुनबाई पोर रडायला लागलं का गप रड नको कोपऱ्यात भोकाडी, गप रड नको कोपऱ्यात भोकाडी, 13 एकरची भोकाडी, गप रड नको भोकाडी. मग हे पडल्या म्हणतं खाऊ का तुला आता का गू खातो का. खायचं तवा सोमवारी मटण खायचा ना आलाय का. सोमवारी नळ्या खायचा, एकादशीला मूत प्यायचा टोणग्या. आणि आता काय खाऊ, गू खाय आता काय खातो. वेळ गेली, कार्यक्रम गेला, सत्ता गेली, शानपण गेलं भाऊ. कोण खातं कुणाला कळलं ना. इस्टेट म्हणून कीर्तनाला आलेले सगळे म्हातारी माणसं देणार ठेवा. तुम्ही माझ्या बापासारखे, मी तुमच्या मुलासारखे आहे. मला तळतळायला होऊ नका. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ, मरण्याच्या अगोदर 5000 रुपये किंवा 10 गुंठे जागा तुमच्या नावे ठेवा. एवढं माझं जरी येड्याचं ऐकलं नाही, तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला. तुम्ही जगू शकत नाही. मागच्या गाचपानावर भरोसा ठेवायचे दिवस नाही. जर सरकारनं अशी स्कीम काढली, अकस्मात मरणाऱ्यांना 3 लाख, तर म्हाताऱ्यांना सांगतो बाहेर झोपत जा. कवाय मुंडक दाबील पोऱ्या कवाय बी. बसल्या कार्यक्रम होईल भाऊ. अरे आत्ता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले क्वार्टर पाहिजे, तो इंदुरीकरला घोडा लावीन ना ते. अहो मूत पाडले होते काही करीन. अरे 4 पोरं एकाला नीट आहे का. 4 पोरं कोणाचे आईन कोणाचे बाप. पुरुष मंडळी तुमची बायको गेली ना, बायको जीवन अंधारात कशी का असना, पण ती कोण आहे. अय बायको आहे. तुम्हाला सांगून ठेवतो, बायकोची किंमत बायको गेल्यावर कळते. बायको जर गेली ना, सुना किती भारी असू द्या, शेवटी एकनी का होईना पण बायको. काय बायको गेल्यावर तुम्हाला सांगतो, सुनागन गोऱ्या गोमट्या काय पोला खाली घालायचं नाही. काय उपयोग त्यांचा काय उपयोग. शेवटी आपली नाही विषय. अरे आपली आई गेली, आपला बाप गेला, काय घेऊन बसले बाकीच्यांचं भाऊ. ते देऊस कोण आहे. जा बरं जा घरात. सायकल त्यांचा काय दोष आहे, त्यांना काय माहिती कीर्तन बिर्तन. हे झाले म्हणून ठेवायची, आपले म्हणून सांभाळायचे. त्यांना काय माहिती कीर्तन. त्याला ते बदलेल चित्र पाहिजे सो. त्याला वाटलं एकच चित्र आहे, चित्र बदलत का नाही. हा चॅनल खराब आहे का काय. त्यांना काय. त्याला ती जाहिरातीची सवय. त्याला वाटलं तास 1.5 तास झाला जाहिरात नाही. हो त्यांचा दोषच नाही. घराणी कधी ज्ञानेश्वरी नाही, घराणी कधी गाथा नाही. आईचे दिवस गेले मेकअप मध्ये, बापाचे गेले पेण्यामध्ये. हे मधला कार्यक्रम आहे हा.
आणि मधला कार्यक्रम फेल. लई वाईट. अजून तरी बरं आहे, अजून तर सरळ पोरं येत्या. अजून 12-3 होतं नाही, स्त्री सरळ होती. 4-5 वर्षात भयानक होणार. पोरग आतूनच चष्म्या सगळं त्याला काचा बिचा फिट करून. चॅनलचा परिणाम नाही वाईट. गरोदरपणात चॅनल पाहिले ना. तुम्हाला उदाहरण सांगतो. अभिमन्यू चक्रव्यूहात घुसायचं कोण शिकला? आईच्या पोटात. त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडावं हे जगात शिकता आलं नाही, पण चक्रव्यूहात कसं घुसावं हे कुठं शिकला? पोटात. आणि अभिमन्यू चक्रव्यूहात पोटात घुसायचं शिकला, म्हणजे पोटात चक्रव्यूहात घुसायचं शिकला. त्यावेळेस आई काय करत होती? ते शिक्षण देत होती. आईचं वाचन चालू होतं. आई काय वाचित होती? गुजीरवाण्या घरात काटा रुते कोणाला, 7 जन्माच्या गाठी, अग्नी शिका, 4 दिवस सासूचे, सोन पावलं, असे खैरे बांडे पाहत होती किती. ती वाचित होती शुराची चरित्र, वाचित होती संतांचं वाङ्मय. परिणाम कशावर झाला? कशावर झाला? गर्भावर. आता गरोदरपणात काय चालू आहे? चॅनल प्रोडक्शन खराब. अजून 10 वर्षानं पोर नाचतच येणार आतूनच. मम्मी मैं आ रहा हूं, पापा को बताओ तेरा दुश्मन आ रहा है, रहने का तो सीधा रहना वरना शादी के बाद देख लूंगा. असं खास प्रोडक्शन येणार भाऊ. भयानक होणार. सगळ्या लागवडी खराब झाल्या भाऊ. उतार बिंडोक येणार इथून पुढं. शुद्धीवर आहे ना तुम्ही? शुद्धीवर आहे का? मला तळतळायला लावू नका. विठाला विठाला विठाला. मुद्दे नीट आहे का तुम्ही? मी क्लिअर करून देणार. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आपला मुद्दा कुठं त्याला? जीवाचे, देहाचे, आत्माचे. अरे कुणाच येत नाही. मुर्गा ज्याला भत्ता जाईला राया, मुर्गा ज्याला भत्ता जाईला राया. मुर्गा ज्याला सारखं जाईल. आणि म्हणून म्हातारे माणसाला मुद्दा सांगत होतो तेवढं नीट आहे का? एकही पोर असलं तरी दुखणं तेच, आणि 5 असले तरी तेच. तिघांवर फक्त वाईट दिवस आहे. कोणावर? तरुण मंडळी, म्हातारी माणसं आणि देवळं. आता आले ना जागेवर तुम्ही. एकाला 4 पोरं, बायको गेली. तुम्हाला एक कशी सांगा? बायको एक ध्यानात ठेवा, बायको संपला कार्यक्रम. बायको गेली ना विषय मिटला. म्हणून महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. होय महिला मंडळ, तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांचं. माझं एक वाक्य ऐकायचं. काय? मुलाचं लग्न उशिरा करायचं. कधी राहून द्या खुशाल, काय प्रॉब्लेम नाही. लोक म्हणले ना का म्हणून तुला आम्हाला देवाला सोडायचं आहे. नाही रे, तो तसाही बी नवरदेवा पुढं सोडेल साहेब, पण मुलाचं लग्न लवकर कधी करायचं नाही आजपासून. पण तुम्ही लई याडपाट. मी ह्या डोळ्यात देखत करायचे. तुझ्या डोळ्याला काय वार गेलं? तुझ्याच मला पण गपरा आहे. याला बोंबलं ती याला मरायचं झग. मला आपल्या पोरांची लग्न लवकर केल्यामुळे घोटाळे झाली सगळी. आपल्या घरात पोरांची लग्न लवकर केल्यामुळे पोरांनी बाजू कोणची घेतली? बायकोची. परिणामी पोरांना आईबापाला त्रास झाला ना, हातानं कुदवा झाला की नाही. त्या पोराचं लग्न दामाने करायचं. त्याच्या पोट भरायची अक्कल नाही, त्याला काय बाईक करून द्यायचं काम आहे? त्याच्या डोक्याला त्याला आपण देतोय, त्याच्या कपड्याला इस्त्री आपण देतोय, त्याचे कपडे आपण धुतोय, त्याच्या बायको लुगडे कोण घेईन? आपण. मग तो का आलाय? फक्त आपल्याला नातू दाखवायला आहे का दरवर्षाला एक? कशाला त्या गावाचं लग्न करून द्यायचं मरायला? कधी बी ध्यानात ठेवा, मुलाचं लग्न उशिरा करायचं. ध्यानात राहिलं ना. आणि मुलाचं लग्न उशिरा करायचं हे करायचंच. आणि दुसरी गोष्ट, वाक्य बारीक आहे का मला? मुलाचं लग्न उशिरा काय करायचं? पंक्ती नाही राहिल्या आपल्या घरात. पूर्वी सगळे लोक एकत्र जेवायला बसायचे आणि एक बाई वाढायची. आता आपल्या घरात पंगत आहे का? ज्याची बायको चुली पुढे तोच जेवतो. दुसरे डोकून पाहते अजून त्यांचं चाललंय का? हे दिवस आपल्यावर आले. वाक्य नाही का? महिला मंडळ, मुलाचं लग्न एकदम उशिरा. 1, 2 त्याला पोट भरायची अक्कल नाही ना, बाईक करून द्यायचं नाही. बस भाऊ दे. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. सुनबाई घरात आल्यावर नवऱ्याला कधी सुनं देखत वाईट बोलायचं नाही. मरेपर्यंत तेवढं वाक्य पाळा. कधीच नाही. तो ईश्वर आहे. ईश्वरा समान आहे तो. तो ईश्वरापेक्षा पतिव्रता स्त्रीला पतिप्रिय आहे. ईश्वरापेक्षा जास्त प्रेम पतिव्रता स्त्रीनं कोणावर करावं? पतीवर. कधी. आता तो नालायक मिळाला, त्याला आपला दोष नाही.
तो प्रारब्धाचा भाग आहे. ते खैरं भांडं आपल्या नशिबी आलं. हं. फक्त एक करायचं, कधी सूनबाई देखत नवऱ्याचा अपमान करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुमची सून ज्या दिवशी तुमच्या नवऱ्याला बोलेल ना तुमच्या देखत, त्यापर्यंत तुमच्या घरातल्या संसारात तुमची किंमत शून्य झाली. हां, कधी बी. आणि म्हातारी माणसं उत्तर द्या मला, तुमचं म्हातारपणीच नेमकं म्हातारीशी का जमत नाही? होय, ही लई मोठी अडचण आहे. एका राजदूत गाडीवर हनीमूनला गेली, तिला राखेल टाकू टाकू घाटानं गाडी नेली. तुम्ही नेमके म्हाताऱ्या माणसाला सांगतो, आयुष्यात तुमची सेवा कोणी केली? बायकोने. कधी बी मुला सुनबाई देखत बायकोला वाईट बोलायचं नाही. बायको गेल्यावर तुमचे कोण आधार घेणार आहे? उलट वागायचं महिला मंडळाने, उलट. सुना देखत नवऱ्याशी जास्त गप्पा आणायच्या. म्हणजे सून नसलो वाटलं तर बोलायचं नाही, पण सुना देखत बळच बोलायचं. त्याला उलट म्हणायचं, चहा ठेवू का? बरं उन्हात मर जाऊ, तोय पियत नाही ना आपणही देत नाही काय. झोपायच्या टायमाला त्याला म्हणायचं सरबत करू का? मग आता काय, तोय पियत नाही ना आपणही देत नाही. जीवन उठल्यावर त्याला म्हणजे बिस्किटचा पुढं आणू का? मर जाऊ. उलट वागायचं कधी बी. संसार या अय हा काय आहे? संसार. आणि संसार नुसता नाही आहे, संसार सागर आहे. संसार सागर आहे. सागरात सुई सापडेन का? सागरात सुई सापडेन का? मग आपण किती आहे? सुई इतके. आपण किती आहेत? सुई इतके. पण आपल्या भोवती काय आहे? सागर आहे. आणि संसार सागरात. एकाला 4 पोरं. म्हातारी माणसं नीट आहे का? म्हातारीशी नीट वागत जायचं. एकाला 4 पोरं, 60 एकर जमीन. नीट आहे का? बागायती. आणि बायको मेली. म्हातारा स्वातंत्र्यात का पारतंत्र्यात? पारतंत्र्यात. मग म्हातारा जोडीदाराला म्हणायचं, माई सून साक्षात लक्ष्मी आहे. आता आहे का म्हणायची पाळी आली? पाळी आली नाही म्हणावं तर बिडी नाही काढी नाही. मग म्हातारा म्हणायचं, माझ्या सुनाला तोड नाही, माझ्या सुनाला तोड नाही. आणि 3 दिवस म्हाताऱ्याला चहा नाही. आणि मग सुनाला तोड नाही. नातू बिस्किट खायची, सुनबाई टी व्ही पाहायची. म्हातारा असं वाळलं बसलं दारापुढं. चहाच नाही हो. काय चहा नाही? चहा. म्हाताऱ्याला 3 दिवस चहा नाही. म्हातारं वाळलं. आणि त्याचा एक जोडीदार आला. जोडीदार नीट आहे का? आणि त्याचा जोडीदार म्हणला, राम भाऊ काय रे? रडला म्हातारा. 60 एकर जमिनीचा मालक रडला. ढसा रडला म्हातारा. आणि म्हातारा काय म्हणला माहिती आहे? म्हातारा काय म्हणला माहिती आहे? ढसा रडला म्हातारा. आणि जोडीदाराने सांगितलं, तुला काय झालं? 3 दिवस झाले म्हणला चहा नाही. 3रा दिवस आहे. नुसता पाण्यावर आहे. काय त्यात जगण्यात मजा आहे. पण त्याचा जोडीदार हुशार होता. त्या जोडीदाराने त्याला विचारलं, तू ह्या नावे बँकेत काही 5-10 हजार रुपये? तो म्हणला, रुपया नाही. मग मी मध्यस्थी करण्यात मजा नाही. काही मजा नाही ना त्याच्यात. तुला जर आधारच नाही तर मी तुझी बाजू घेण्यात काही. पण म्हातारं लई रंगेल होत. दिंडीत जायचं पण जिच्या संग लफडय तिला न्यायचं. ते लई क्वालिटी बाज होतं. जायचं ते पण म्हातारं लई क्वालिटी बाज. गटारामुशाला नळ्या खात श्रावणात पोथ्या वाचायचं. लय हुशार. राष्ट्रवादीचे पैसे घेऊन पंचाचा प्रचार करायचा. आणि तर तिघांचे पैसे घ्यायचं मतदानाच्या दिवशी गावाला निघून जात. असं क्वालिटी बाजू. मग वाईट दिवस कोणच्या वय येतं का? जैसी करणी वैसी बरं. कर्म वाईट तर फळ वाईट. कर्म चांगलं करून फळ वाईट होत असं का? अभ्यास करून पोर नापास होतं का? अशी शाळा आहे का? अभ्यासच करीत नाही. पेपर भूगोलाचा आणि गायड अर्थशास्त्राचं फाडीत आहे. ती केव्हा पास होईल? हो. त्या म्हाताऱ्यानं त्या जोडीदाराला सांगितलं, तू फक्त एक कर म्हणला, मला 50 रुपये उष्णे दे, मी एवढ्यांची जिरीतो. म्हातारं क्वालिटी वाजत होतं. आता या जोडीदाराला वाटलं मरत्या खेपाला हे किती मागत आहे? 50. बिचाऱ्याचं आयुष्य गेलंय. 50 बिजान सत्कारणी तरी लागतील. यानं त्याला 50 रुपये देऊन टाकले. म्हातारं लई हुशार. म्हाताऱ्यानं त्या 50ची ठोकळी केली. आणि अख्ख्या रात मोजायचं 50च. पण 11,000 मोजले बो त्यानं एका रात्रीत. सुनबाईनं पाहिलं म्हातारे पैसे मोजित आहे. सकाळी म्हातारं उठलं संडासला निघाल्याबरोबर सुनबाईला घेत हातात डबडं घेऊन, मामजी संडास. म्हातारा म्हणला, बुंगली गाड्या. 8 वाजता तर कांदा पोहे लिंबू पिळून. 10 वाजता तर DVD लावून दिला. म्हाताऱ्याला कुछ कुछ होता है.
म्हातारा म्हणला क्या होता है ये सिर्फ मुझे पता है. 3 वाजता तर परत DVD लावून दिला म्हाताऱ्याला. अरे बाव्या कशाला देतो मिस कॉल. 6 वाजता तर कोंबडी पळाली तंगडी, तंगडी पळाली लंगडी. म्हातारा म्हणला आता बुंगली. संध्याकाळी धनगरवाड्यात घुसला. म्हाताऱ्यानं दणका उठवला. इटिंग, स्लीपिंग अँड सी द TV. डू नॉट टेक एनी टेन्शन. अख्ख्या मालिका पाहत लोक इंग्रजी बातम्या ऐकायचं म्हाताऱ्यानं. 3 दिवस म्हाताऱ्यानं नोटा मोजल्या, पैसे. बायकांनी पाहिलं, सुनानी. म्हातारे पैसे मोजितही. सुनानी लगेच खिलारी गाठवली. ते बाजारातून आणेल टोणगे 3 तोळे 2 बस्ती 6 तोळे ती खिलारी. आणि नवऱ्याला सांगितलं येड्यावानी काम करीत बसू नका. अख्ख्या रात म्हातारे पैसे मोजितही. तुम्ही काही येडे झाले का? म्हातारे काय एवढा पैसा तुम्ही घाल तर फडा. 4 सुनान 4 पोरांचा मोर्चा म्हाताऱ्यावर आला. म्हाताऱ्यानं ओळखलं 10 आणि 13 एका दिवशी आलाय. ही मंडळी मुंडकं फिरगाळाय बसली. म्हातारं लई रंगेल. म्हातारं लई रंगेल. म्हाताऱ्यानं त्यांना तिकडं पाहिलं आणि इकडंच का नाही सुरुवात केली. म्हाताऱ्याला माहिती आता हे मुळा उठतील. मग सुनबाई आली लगेच म्हाताऱ्या म्हणली काय मामजी अखेरात पैसे मोजित आणि यांना हक्का नव्हता. आता ती भाषा तेच बोलू जाणं कोणत्या विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट. पण तुमच्या इतकी भयानक भाषा कोणी वापरत नाही. कोणत्यासाठी ठुली इस्टेट आम्ही का पोटा खाली ते तुम्हीच बोलू जाणं. अशी भयानक भाषा वाङ्मयात नाही तुमची भाषा. वाङ्मयात तर नाहीच. तुमचे शब्द PhD झालेल्या माणसाला कळायचे नाही. मराठीची जरी PhD केली नाही एखाद्यानं तरी तो तुमच्या पुढं कच्चाच. तुमचे गॅसच्या वाट्यावरचे शब्द तुम्हीच बोलू जाणं. म्हाताऱ्यानं ओळखलं. मग म्हातारा म्हणला या बा रक्ताचं पाणी करून पैसा कमावलाय अख्खा तुम्हाला आहे. मला काय करायचं. मला सुखानं मरू द्या. दावा मोठा घाला 13 वेळेला वाटून घ्या. म्हाताऱ्यानं डाव टाकला. लहान सून म्हणली ते खरं येतं काय म्हातारं आज जातं का उद्या. म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हातारं मारावा आणि मेलन दुसऱ्या दिवशी म्हातारं. यांनी ट्रॅक्टर सजवला. मोकार हार म्हाताऱ्याला जसा झेडपीला निवडून आलाय म्हातारा. बुक्कान हरण भजन्यांना पोत भरतं गांजाच. मोकार भजने मोकार चिलर उदाळली. लोकांनी गोळा केल्या आणि बिड्या घेतल्या. लोकांना काय घेणे सका पाटील मारून नाही तर केर पाटील मारून. लोकांना काय घेणे. लोकांनी बिडी घेतली आणि त्याच्याच मावतीवर दूर सोडायची. चालते. 1 लाख रुपयाचा दावा झाला. चौघांना 25-25 हजार आली. गावानं करकुटा तुटस्तोवर बुंदी रिटली. दुसरीची चपला घालून घरी. गावाला काय घेणं नाही. मग 13 वेळेला मीटिंग बसली. पोरं चमन बिमन करेल. चमन बिमन करेल. मिशा विषया काढेल. आईबाप मेल्यावर मिशा काढतात. ध्यानात राहील ना. 10व्याला एक शेवटचा विधी आहे. त्याचं नाव काय मुंडन. सगळ्या चेहऱ्यावरचे आणि डोक्यावरचे केस कधी काढतात. ज्याचे आईबाप जिवंत आहे त्याने मिशीला वस्तारा लावू देऊ नये. कधी ध्यानात ठेवा. हिंदू संस्कृतीमध्ये मिशीला वस्तारा आईबाप मेल्याशिवाय लावत नाही. याची जरा लाज धरा. यार खैरे बांडे दिसत ते मिशा काढणारी अशी दिसत यात पाहू वाटत नाही त्यांच्या तोंडातून. मिशी असलो कसा गडी दिसतो बर. वा वा वा. देव येडा होता का तुम्हाला दिल्या त्यांना का म्हणून नाही दिल्या. देवाची चूक झाली की देवानं बाई माणसाला का म्हणून मिशा नाही दिल्या. मिशी हे नराचं भूषण आहे. नरवाळ खायचं लक्षण आहे ते. वा वा. वाटावर मिशी असल्यावर गडी वजनदारच दिसतो. दुबळा का असा ना. आणि मिशी नसल्यावर यार छक्क्यासारखं दिसत. काय आपल्याला त्याच्या पाव. अहो लग्नाला आता नवरदेवांनाच मिशा नाही. आपल्याला प्रॉब्लेम पडतो बा नवरी कोणती असं. म्हणून पुरीला सांगून ठेवतो इथून पुढं पोरगा पाहायला आला तर त्याला मिशा भाषा. मिशानच चिंता भाऊ तू काम पाहिजे. तू गाड्यात नाही तर मी काल धडकी घेऊ गेले पण काही आपल्या बावलाटासारखा हा विनोद नाही. वजनदारपणा कशाला केलाय. हो मिशा बिशा काढल्या आणि 13 वेळेला मीटिंग बसली. काढा म्हाताऱ्याची इस्टेट. काढली म्हाताऱ्याची इस्टेट. सुनानी अशा इटा घेतल्या उभा राहिला. काय काय दिसत आहे. पोरा अशी पाच म्हणले काढा म्हाताऱ्याची इस्टेट. काढली नाही इस्टेट.
पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी थोरल्या सुनाला अटॅक आला, पोऱ्याची दात खीळ बसली. परत पिशीत पिशी पिशीत पिशी मधल्या सुनाचा बीपी वाढला, थोरला पोऱ्याचे क येऊन पडला. परत पिशीत पिशी परत पिशीत पिशी काहीच निघालो. तवर यांच्या माग उधारीला माणसं उभी नाही. बामन बाबा नाही, बाबा रोख राहतो. बाबा 13 बोध गुथुड राहिला मोकळा. बाबा 13 बोध राहिला मग तर तांबड्यात मिळाला. परत पिशीत पिशी पिशीत पिशीत पिशी परत पिशीत पिशी उगाच एवढा ठोकळा निघाला बा. हा त्याच्या पास तो त्याच्या पास. मी एक म्हणला खोलून पहा सोन्याचा आसन खोला. खोलला तर 50 ठोकळे भरली बा. हा त्याच्या पास तो त्याच्या पास. एक म्हणतो काय पाहता घ्या 12:30 उठा आणि काय करता भाऊ. मुर्ग जळावत जाईल रया, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे. प्राण्या मायेचा बाजा हे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही अरे कोण कुणाचं आहे. मुर्गा जळावत जायला रे. महिला मंडळ ध्यानात राहिलं ना. आई गेली माहेर संपलं, बाप गेला माहेर संपलं. बाकी गबाळाचा विचार करायचा नाही. मला 6 भाऊ ये हे फक्त म्हणायला आहे. कोणता भाऊ कोणत्या हे एवढे कीर्तनाला पुरुष मंडळी कोणता भाऊ बहिणी सांभाळू शकतो. मी नाही, मी तुमच्यातलाच. आपण आपल्या बहिणीला सांभाळू शकत नाही. मग मुलीचे आईबाप गेल्यावर तिला राहिलं का हो कोणी. मग कोणचा विचार करायला मोकळा आहे. वर्षातून एक लुगडं 100 रुपये ताटात टाकून मोकळा होतो, पुन्हा वर्षभर गाठ घेत नाही. ते बी आपण आलो तर तो आपल्याला न्यायला आला तो विचारितो ये रविवारी सवड मिळाली तर. त्याची मिळवणी मागच्या रविवारी आली. मिळवणी मागच्या रविवारी आली मी बहिणीला ह्या रविवारी बोलीत होय. मग मला सांगा महिला मंडळ तुमचा बाप असता तर ही पाळी आली असती का. सांगा मला तुमचा बाप असता तर तुमच्यावर ही पाळी आली असती. आई असती तर ही पाळी आली असती. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातू भेटायला येणारे तर 50 पैसे म्हातारं गोळा करून ठेवतंय. प्लॅस्टिकच्या कागदात बांधू खिशात ठेवतंय. कशासाठी हो. नातासाठी. आणि जर नाताला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा दिला ना म्हातारं 100 जणाला सांगत आहे खाऊ दिला. काय जगात कोणती आई हो तिने नोकरीवाल्याकडे लुगडं मागितलं. मागणारच नाही. आई पोरगा घरी आल्याबरोबर म्हणते नातू नाही आणला. तिला कोण पाव वाटतंय. नातू. पैसा नको. मला पैसा नको. तू सुखी आहे ना
सगळं जग सुखी आहे. मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की आईच्या डोळ्यात आपोआप आनंदाचे अश्रू येतात. ध्यानात ठेवा, कोणत्या जगातल्या आईला वाटलं नाही माझ्या मुलाने मला पगार आणून द्यावा. जगातल्या कोणत्या आईला वाटलं नाही माझ्या मुलाने मला सुखी ठेवावं. जगातल्या प्रत्येक आईला हेच वाटतं माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा सुखी राहावा. बापानं कधी पगार विचारला पोराला? विचारला? आता बापांना पगार माहीतच होत नाही, पण विचारला? कधीच विचारणार नाही. बाप म्हणतो तुझं टीचित आहे ना, बस मला. बापाला जर आपण 100 रुपये खर्चाय दिले ना तर ते काय म्हणते माहिती का, एवढेच काय करायचं, एवढेच काय करायचं, याच्यातले मला किती दे, निम्मेच दे. सासऱ्याला म्हणा बरं मामा हे 100 राहून द्या. एवढा मोठा फरक आहे. हो, एवढा मोठा फरक आहे. बापानं हिशोबच केला, ध्यानात ठेवा. अरे राजा हो, सुपारीनं दात संपवले का दातानं सुपारी संपवली? सुपारीनं दात संपवले, दारूनं संसार संपवले, दारूनं. आणि आज 70% कुटुंबावर भीक मागायची पाळी आली, याला दारू नडली. अरे या 35 रुपयाच्या बाटलीनं जमिनी ठुल्या नाही रे भिकार चोटांना जमिनी. अरे पेताडांनी मंगळसूत्रे नाही ठुले बायकोच्या अंगावर मंगळसूत्रे. या मूत पिणाऱ्या टोणग्यानी काही पितीन रे, हे छक्की काही पितीन. यांच्या मागून क्वार्टर होता, पितीन रे पितीन. 2 गुजीरवाणी पोर आहेत रे, गुजीरवाणी. एकदा दारुड्याच्या संसाराकडे बघा, गुजीरवाणी गुरी गोमटी 2 पोर आहे, त्यांच्या अंगाला सुईचं कापड नाही रे. तरणी बांड बायको घरामध्ये, तिच्या डोक्याला तेल नाही, तिच्या अंगावर सुईन ती साडी नाही. अरे याच्या चड्डीला चैन नाही, टोणग्याच्या चैन नाही रे, पिस्तुल्याच्या चड्डीला चैन. आणि कापून टाकीन आणि फाडून टाकीन. मुतो तो काय, हागो तो काय, ओळखो तो काय, टोणग्या. अरे एवढं कचकावले का, खानदान बापाचं असलं तर मर्रेपोत बाटलीला तोंड लावायचं नाही. खानदान कळत तुम्हाला? खानदान खानदान सांगतो एका मिनिटात. तुम्ही गावरान गायला दुसरं वासरू पाजून दूध काढा बरं, डिंक. एका लातात गडी अंगणात आणि तांब्या घरात, याला म्हणायचं खानदान. आणि जर शिला तुम्ही प्या तक्रार नाही, खानदानीचा फरक. तुम्ही 100 गावरान गाय एका रांगेत बांधा, 100 आणि गावरान गायचं वासरू प्यायला सोडा, आईच सापडेल. आणि जरशी सोडाय जाईन त्याला प्यात येईल. पहिली ढुसणी मालकाला आणते, मग मालकाचं दूध नाही आलं का मग पुढं निघातं. खानदानीचा फरक आहे. अहो कोण कोणचा विचार करतो भाऊ. अहो ढवळं कुत्रं पाळा बरं, ढवळं टॉमी. चोर आल्यावर झोपत आणि मालक उठले बुखात. आणि गावठी कुत्रं पाळा दिवसभर लोकांच्या भाकरी खातात, मुक्कामाला मालकाच्या घरी येतं. खानदानीचा फरक आहे. तेव्हा एवढं कचकावलं का, खानदान बापाचा पोऱ्या परत दारूच पेणार नाही, पण ज्याच्या खानदानीतच फरक आहे. तो कीर्तन संपल्या कोणी आणलं होतं ते? कोणी आणलं होतं? तो बाबा. तो का बाबा आहे का? मग मी का बाई आहे का? अरे आता लग्न सराई सुरू झाली, ही नवरदेवा पुढं नाचणारे काही पितीन रे काही बी. तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये, हे खपा खप आणतीन, खपा खप. तुम्ही अशी कलवरी आणि कलवरी एकत्र मुतवा, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईना. परत धनगरवाड्यात घुसला, मुतला. परत बाबूराव बोलतो लाजा सोडल्या रे, लाजा सोडल्या. अरे आई ती आईन, बाप तो बाप. सुपारीनं दात संपवले, दारूनं संसार संपवले. जुगारीनं भिकारी झालेले लोक, जुगारीनं. मुळ्यात झालं काही हरामींना जुगार खेळू खेळू चष्म्यातून राणी पाहतो. अरे खासड झाली ना डांगरा तुई, कवर जुगार खेळतो. आता हरिपाठ कर ना, मर ना. मग वेळ गेली तरी सावध व्हा. अरे 60 वर्षाचा माणूस झाल्यावर कंपनी ठुत नाही भाऊ. आता तू निघ, तूर फाट्या फायली धरायला लागला, एका दिवशी कंपनीला आग लावशी. तू निघ. आणि तू कुशाल 70व्या वर्षी राणीला गुल्ल्या दाखवतो म्हणजे असं काय. अरे जग भामट्याचं आहे भाऊ. एखाद्याची बायको तरुणपणात मरावा म्हणजे मरू नाही,
पण मारावा. त्याला 2 पोरं असावा. महिला मंडळ नीट आहे का? लय भामट्याची दुनिया आहे. एखाद्याची बायको तरुणपणात मारावा, त्याला 2 पोरं असावा आणि आपण त्याला भेटायला जावा आणि तो असा दारात बसेल राहावा. आपण जायचं, काय चाललंय? आपण त्याला म्हणायचं काय चाललंय? तोंड काय चालायचं? जगण्यात मजा नाही. देवानाच नव्हतं करायचं. तिला न्यायला लागत होत, तिला ठॉल लागत होत, मला न्यायला लागत होत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. आपण त्याला म्हणायचं तू खावरा कवर आवरू. 3रा दिवस आज खवर आवर. आवरायचं वगैरे झालं का? आपण त्याला म्हणायचं बायको बिको करता का? छे छे, मला काय करायचं? मला करायची नाही, काही गरज नाही, पण यांच्यासाठी करावं वाटत. कान फटा यांच्यासाठी म्हणतो. तिला 6 पोरं झाली ना, काय पराक्रम. अरे बाबा, हे जग भामट्याच आहे. हे जग भामट्याच आहे. मला सांगा, आई गेली, बाप गेला. अहो, एकुलतं एक पोरग, अय एकुलतं एक. आणि आया, अय आया हो, जिला एकच पोरग आहे ना, आता बऱ्याच बायांना एकच असेल. हा, सगळ्यांना. तुम्ही का मराठी शाळेला आहे का? जनगणना तुमच्याकडे वाक्य नीट आहे का? विनोदाचा भाग सोडा. जवळजवळ एकच आहे, जवळजवळ एक पोरगा असल्यामुळे तुम्ही एक आयुष्यात तोटा करून घेतलाय. काय तुम्ही पोराचे लाड मूर्खासारखी मोकार केले. काय गरज नाही हो. हे काय असलं त्याचं 5 कोणी धोका देत नाही. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोळ्यात तेज आहे, आपल्या हातात पैसा आहे, आपल्या हातात लक्ष्मी आहे, आपल्या मुखात नामस्मरण आहे आणि आपल्या पोटात नीती आहे, म्हणून आपल्या लोक मानते. ज्या दिवशी आपले इंद्रिय थकले ना, कोणचं नाही. जी सून आपण वाजीत आणली ना, ती फिकून भाकरी देते. एवढे येडे नाहीत. हां, आणि आपण म्हणतो लक्ष्मी आली. अशी उरफाटी. गॅस कपा 3 शिगडी कधी सदी पिटी ती कवा अशी का? एकुलता एक पोरग. तुम्हाला माहिती आहे का? पोरग दूध पित असलं ना, दूध, त्याच्या दुधाला त्रास होईल म्हणून आई खायचं टाळी. ती बाळांत झालेली स्त्री किमान 5-5 महिने काही पदार्थ खात नाही. तिला मन नाही, तिला भावना नाही, तिला अंतकरण नाही. पण तिचं अंतकरणापेक्षा जास्त प्रेम कुणावर आहे? मला ती म्हणती माझ्या मुलाला त्रास झाला तर मलाच नको. कोण आहे असं? असं तुम्ही पाळले का पथ्य? अय, तुम्हाला प्यालच का पोर पथ्य पाळा? देवाने एक घोटाळा करायला लागत होता. एक बाळात पण इकडं द्यायला लागत होत. लई टकळ्या फुडी दे रे. पहिलं इकडं, दुसरं इकडं. तुम्ही सणासण सोनोग्राफ्या केल्या असत्या. तुम्ही लई भामटे रे, लई साधा झोका द्यायचं जीवावर येते. जर बायको म्हणली ना मी बाहेरून येते 5 मिनिटं फक्त झोका द्या, आणि झोका द्यायचं म्हणजे काय करायचंय? फक्त द्वारखंड वाढायचंय. काय हातपाय आपटीतो बा. ए भामट्या, आपल्या आईने आपल्याला दिलंच नाही का? अरे मुलाचं दुःख जर कोणी काढत असेल, चालू ताटाजवळ पोरग शिकरतय, मग आईनं ताटली फिकली का? अरे भरलेला हात तसा त्याला धुवून आणतीन परत जेवती. करील कसं? आणि थूक भरल घरात किचन वाट्यापाशी. पाहू दे बायकून, पाप्या इस्तू आण, हे बाबाच्या तोंडात घाल, त्याला फार घर सुचानं. कोण आहे ती? आई असती तर वा 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 वा. अरे पोराच्या पोटात येऊ नये ताई खायचं पथ्य पाळी. ती अगोदर आंघोळ घाल. आई इतकी काळजी घेते की आईला माहिती माझं पोर किती वाजता उठणार आहे.
आईनं जर आंघोळ घालून पोरग झोपवलं ना कामाला गती देती का त्याचा टाइम आहे एकचा. तो जर उठला ना पुढची कामच होणार नाही. आई पटापटा पटापटा कामं उरकून घेते. कोण उरकिलो एकुलतं एक पोरग तर हाताच्या फोडाप्रमाणे आईनं पोरग पोसलं आणि आई पोरगा 20 वर्षाचा झाला टोनगा. एकुलता एक आईनं तेल लाव फेऱ्यान लावली लाव काय त्याला चोळलं खैऱ्याला लागल तेवढं जुळीत घातलं काय झोका देती यू हाड यू आणि ते तुझी हाडाहाड करतं ग म्हातारपणी. एवढे लाड केले टोनगा पिवळा केला. खिलारी सजावला नवरदेव झाला छक्का भामटा आणि बायको आली दुसऱ्या दिवशी बाईशी बोलायचं बंद झाला. काय मला एक सांगा तुम्ही माझ्या आया बहिणीसारखे तुमच्या पायाला हात लावतो. ज्या पोराला आपण 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजलंय तो आपल्याशी बोलायचा बंद झाला. जगात काय पाप केलं होते आईने. अरे काय पाप केलं का जिनं एक दुधाचा थेंब आईच्या स्तनात निर्माण व्हायला आईच्या शरीरातलं 2 थेंब रक्त जातंय. जिनं 3 वर्ष रक्त पाजलं तिच्याशी बोलायचं बंद झाला. बायकोच्या पुढं पुढं करायचा. बायको टी व्ही पाहायची त्यानं पाणी भरायचं दळणं आणायची खिलारी कामाला ठेवेल कपड्याच्या घड्या यानं घालायच्या भामट्यानं. आणि एक दिवस बायको म्हणली येड्यावानी करू नका माझं एक ऐका. तुम्हाला तुझं ऐकायचं नाही माझ्या जिंदगीत काय दम. ही जिंदगी कुणासाठी. तिनं सांगितलं माझी एक ऐका आपल्याला मन मोकळ्यानं बोलता येत नाही मन मोकळ्यानं फिरता येत नाही म्हातारी घरात ठेवू नका. चक्कर आली त्याला. त्यानं सांगितलं आई आहे जर भाऊ असता तर दुसऱ्याच्या घरात राहायला गेली असती. माझी आई आहे मी 20 वर्ष सांभाळली तू काल आली. तुम्हाला आईच लागते का. तुमचं जास्त प्रेम कोणच्यावर आहे. आता म्हातारीची काय गरज आहे का. तुम्हाला आता काय करावं. म्हातारं होतं यांनी म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं ढाय मोकळून रडला म्हातारा. म्हाताऱ्याने सांगितलं आता आलिया बोगाशी असं. म्हातारपणाला आई तिच्या भावाच्या घरी निघून गेली. आज 50% म्हाताऱ्यांना मुली सांभाळतात. बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे तुमच्या माझ्यात काय फरक आहे. मी उभा आहे तुम्ही बसले तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे आहे. आज मुली सांभाळतात बापाला मुली. ज्याला 12 पोरं आहे हरामीला 54 एकर जमीन आहे ते म्हातारा राहिला कोणच्या काही पुरी गे त्यांना आग लावा का नाही त्या इस्टेटीला. पण ते डंगार न इकता बोंबलं तिंडात याला ठोतो टोन गे बोल नका माझ्या बापासारखे मला तळतळायला लावू नका. मला असं आता काय सांगू माझं कंबार बारीक झालं बांधू भाऊन भाऊ माझ्या अंगाला केस कमी रे मा नटना नट दिला झाला अंगाचा. हे तंगडं सुद्धा माझ्या गळ्यात येतं लय आरडलो. 100 लोकांना माझं बोलणं पटलं नाही 100 जणांमधल्या 90 जणांना तरी 10 जणांना ती गरज आहे भाऊ. माणसं संपली रे. मग म्हातारी गेली म्हातारा राहिला मग या अवलादीनं म्हातारा तरी नीट सांभाळवा का नाही. सुनबाईनं हातपाय आपटायला सुरुवात केली. आपल्याला टी व्ही पाहता येत नाही टी व्ही पाहायला काय जास्त माणसं नको का पण सोपा शेटोपशी म्हातारा नको यांनीच पाहायला पाहिजे खैऱ्यांनी. मग त्याने सांगितलं काय करू म्हाताऱ्याला वर जाऊ द्या म्हणजे माडीवर. म्हातारा माडीवर आलो म्हाताऱ्याला प्रमोशन मिळालं. पडी ते माडी बरं म्हातारं माडीवर गेलं तर गप मारणार ना. म्हातारं खिडकीतून लोकांना हाका मारायचं जमलं सगळं पाटलाची पोरीचं. सगळं पाटलाची पोर रामभाऊ पाटलाच्या पोरानं पळून नेली ती मग दिल नाही अजून. आता का तशीच जाती काय हो. नवरा कामावरून आला सुनबाईनं सांगितलं मामजीला ते काय करायचं कामावरून आलं का माडीवर डबा नेऊन द्यायचं. या हरामीनी तीनदा जिना चढायला लागन म्हणून म्हाताऱ्याला घंटी केली. ताण लागली का घंटी वाजवायचं भूक लागली का घंटी वाजवायचं. काय दिवस आणली एकच पोर त्या म्हाताऱ्याचं नातू गेलं वर खेळत वर ते कार्ट घंटीच घेऊन आलं खाली. नवरा आला कामावरून जेवला बिवला अहो आळडू मेलं म्हातारं. आळडू मेलं बिन पाण्याचं म्हातारं मेलं. मग नवऱ्याने बायकोला विचारलं वर जेवण दिलं का. सुनबाई म्हणली आज का मामजीला उपाशी काय ना
घंटी नाही वाजली. पाहायला गेले तर मी आलं रे. मग बॉम्बलाय लागली देवा, तुझी रांड रणकी झाली. मग दावा बिवा सगळा झाला, गाव जेवलं. मग त्या पोराच्या बापानं त्या पोराला विचारलं, का रे पेप्या, तो बाबाची घंटी खाली का आणून ठेवली होती? ती पोर त्याच बियाणं होतं. तो पोरे म्हणला, बाबा पप्पा आपण घंटी कोणाला गेलती? म्हणला बाबाला. आता बाबा गेलो कोण बाबा होणार आहे? तो म्हणला माझाच नंबर आहे. मग तुम्हाला मी पडीत ठेवल्यावर नवी घंटी कुठून आणू? आतापासूनच ठेवली. अरे बाबा, बेगडाच्या बावली सारख्या विषयाच्या नादी लागून काय झालं? सुपारीनं दात संपवली. इथं आलतो ना आपण. सुपारीनं दात संपवली, दारूनं संसार संपवली, जुगारीनं पिढ्या बर्बाद केल्या आणि संगतीनं माणसं संपवली. आता वाक्य नीट आहे का बरं का? विषयाच्या सुखाच्या नादी लागून कोणी तृप्त झाला का? झाला का? नाही. आजची 80 वर्षाची म्हातारी आरशाच्या दुकानात गेली आणि आरशावाल्याला म्हणली, केवढ्याला दिला आरसा? तर म्हणला 20 रुपयाला. लुटाया बसला का? म्हणली लुटाया बसला. पहिला 5 रुपयाला मिळायचा आणि तोंडही चांगलं दिसायचं. आता 20 रुपये देऊन तोंड नीट दिसाना. आरशावाला म्हणला तोंडाचा दोष आहे, आरशाचा नाही. तुझं तोंडही पहिले चांगलं होतं, तुला पाहिल्या लोक मिस कॉल द्यायची. आता तू गल्लीत दिसली तरी लोक स्विच ऑफ करून तुझ्या नको रिंगाई बिन मोबाईल. तुझा थोबाड गेलाय. तुझा थोबाडाचा दोष आहे का आरशाचा दोष आहे? नाही. मग तुम्हाला मला एक सांगा, संसारातलं सुख दिसायला आहे का असायला? अय, संसारातलं सुख दिसायला का असायला? अय, तुमच्याकडून उत्तर येऊ द्या. संसारातलं सुख दिसायला का असायला? फक्त दिसायला. असायला कुठं काय आहे? असायला. आता हे आपलं घर, आता तुमचं माझं आपलं घरी एकच आहे. मग आपल्या घरातला फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, पप्या बिप्या, लाटणं पडपड दिसायला आहे का? आपल्याला काय आहे? टीव्ही का आलाय? दिसायला. चपात्या खायला. सुख कुठं आहे? एकानं कटलरीचं दुकान मांडलं, कटलरीचं, एकांगव्या फण्यावालं, आणि सुशिक्षित कॉलनीत आलं, जिथं अर्धले कपडे घालेले लोक. तुमची अडचण मग आहे मला पूर्ण कपडे न घालण्याला. तुम्ही मोकळे राहत जा बाबू, हार दे नको काहीच नको. अहो हे थोडंच पॅन्ट आहे काही लोकांची, आणि कुत्रं पुढं घेऊन इंडा त्या. अरे तुला जोडीदार नाही कोणी, तुझ्या एवढे वाईट दिवस कसे आले बा? आता एकाही नोकरीतून रिटायर होईल ना, कुत्र्या संघ इंडा त्या. ते कुत्रं पुढं नाही माझं. मग ते कुत्रं याला सांगत, आता याला कोणी जोडीदार नाही, माझं आणि याचंच बरं आहे, आणतो इंडून. तुला काही गरीब दिन दुबळ्याला दान करायला रोग झाला का?
हा, गरीबाच्या पोराला वही नाही तर ते तोंड उडते, गरीबाच्या पोरीच्या अंगात कपडे नाही तर ती शाळेतला ड्रेस आणून धुती, आणि तू कुत्र्याला बिस्किट सारी तो लाजा नाही वाटत. हा, आणि दुसरं कुत्रं जे खरं घर राखीत आहे त्याला भाकर नाही, आणि एक खैरं कुणी आणलं याला बिस्किटही चारितो. लोक उगाच एक ध्यानात ठेवा, लोक पाहिजे त्याला देत नाही, तो पाहिजे त्याला देत नाही. आता हे लोक वाढदिवसाला लाख लाख रुपये खर्च करतात, लाख लाख दीड लाख रुपये खर्च आहे सध्या वाढदिवसा. काय फॅशन आहे का वाढदिवस आहे? आता खरं जर पाहिलं ना, खरं आता इथे शिकलेले लोक आहे, आपल्या जन्मतार का खरे आहेत का? तुम्ही आता आया मला सांगा, अडाणी आया तुम्ही माझ्या आईसारखे आहेत, तुम्ही एक मला सांगा, आपल्याला कॅलेंडर होतं का? मला सांगा. आता ह्या म्हाताऱ्या माणसांच्या जे जन्मतारखा आहेत या बरोबर आहे, 1/6 ते 10/6 ह्या ज्या जन्मतारखा आहे ना, प्युअर खोट्या. याचं कारण आहे ॲडजस्टमेंट तारीख किती. शैक्षणिक वर्ष कसं सुरू होतंय? जून ते एप्रिल. मग गुरुजीनं काय म्हणायचं, किती वर्षात झाला? मग त्याच्याही म्हणते वर्षाचा. लय पावसाळा नाही झाला का? त्या साली थोरला, त्याचा बाप पोलिसांनी धरून नेला, त्या साली मारला, आणि आम्ही वायला निघालो त्या साली धाकटा. झालेच कवा? याच जन्मतारखा होत्या का नाही आपल्या? का आपल्या जन्मतारखा असे? आईला विचारलं ना, बाई मधलं कधी? अहो भाद्रपदी पोळ्याच्या दिवशी मधलं, पितरपाट्यात धाकट, आणि नवरात्रात ठकी, एका महिन्यात 3. आपल्या जन्मतारखा अशा आहे. दुष्काळाची खून किंवा एखादा भयानक प्रसंग घरात झाला, त्या प्रसंगाची खून. माणसं म्हणतात नाही का, ज्या साली मी आषाढीला पंढरपूरला पायवारीला गेलो ना, त्याच दिवशी आपला थोरला पोऱ्या झाला, म्हणून तर मी त्याचं नाव सोपान ठेवलं. म्हणते नाही माणसं, आमचा लहाना पोऱ्या गोकुळाष्टमीला झाला, म्हणून मी त्याचं नाव कृष्णा ठेवलं. आमचा पोरगा नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी झाला, म्हणून त्याला नामदेव ठेवलं. मग ह्या सगळ्या जन्मतारखा आपल्या खऱ्या आहे का बोगस आहे? बोगस. फक्त एक 25 वर्षापासूनच्या जन्मतारखा बाकी क्लिअर आहेत. ते जनगणनेची नोंद सुरू झाली आणि तहसीलदाराकडून जेव्हापासून दाखला मिळायला लागला, त्या जन्मतारखा खऱ्या. आता ह्या मोठमोठ्या लोकांचे वाढदिवस होत्या, या जन्मतारखा खऱ्या आहे का? बरं असल्या तर असल्या, तुम्ही इतक्या दिवस का म्हणून नाही केला वाढदिवस? तुम्ही वारले होते का? वाढदिवसाचं अख्खं पीक कवा आलंय? या 10 वर्षात. मी म्हणतो 10 वर्षात आलंय. दिले की तुम्ही गरीबाच्या पोराला वया पुस्तक? दिले कधी गरीबाच्या पोरीच्या लग्नाला पोतभर साखर? अरे वाढदिवसाला 10,000 रुपये खर्च करण्यापेक्षा गरीबाच्या एका मुलीचं लग्न करून दे, तिनं दिलेला आशीर्वाद तुला 100 वर्ष आयुष्य जगायचं देईन. यांना भूत पाजायच्या, नळ्या चारायच्या, आणि यांना रातवायचं नाचभर झलक दिखलाच्या ना आजा आजा आजा. हातवा वाढदिवस. आणि आज आपला साक्षरच्या वाढदिवसांचा खर्च सध्या बोगस. ते बोर्ड लावाय निघाली फॅशन रोडला, ते डिजिटल गावातच घुसवानं. एक मोठा बाकी अर्धाली मुंडकी. जशी स्वराच्या टोळीचा तपास करायचा ते फोटो देतो ना, तशी अर्धाली मुंडकी, आणि तो एक दरोडे खोर उभा, आणि मी बाकीचे त्याची पिलावळ ही क्वार्टरवर जगेल, आणि शहाण्या माणसाचा वाढदिवस आणि बोर्ड येड्या बाबळेल टांगेल काय. अरे बोर्ड पोलला लावा, लिंबाला लावा, का कुठं लावेल बोर्ड? येड्या बाबळीला. वाढदिवस कोणता आहे? शहाण्याचा. कवर आहे बोर्ड माहिती का? त्याचा दावा करून लोक आले, तरी बोर्ड तसंच. मग बाकीचे म्हणले काढून टाका काढून टाका, त्याच्या पोरांनी पाहिलं आठवणी. गरीबाला दान करा, गरीबाला परोपकार करा. आणि एक ध्यानात ठेवा, आज तुम्हाला कैलासवासी राहीबाई बबनराव पोटे या मातोश्रींच्या पुण्यस्मरणात श्राद्धाच्या निमित्तानं सांगतो, जगातली सगळी तीर्थ एका पायात आहे. फक्त आईबापाची सेवा करा आणि गरीबावर परोपकार करा. या भिकार चोटांना काही देऊ नका. श्रीमंताच्या लग्नात पाय देऊ नका, पण गरीबाच्या लग्नात भादल्या उचलल्याशिवाय राहू नका. श्रीमंताच्या यादीत आपलं नावही नाही येतं, आणि आपलं काय झालं मरायला? त्यांची ठराविक चोरांची यादी राहते. हे आशीर्वाद देतीन, हे आशीर्वाद देतीन. आपण पत्रवळीतही नाही, बुंदीतही नाही. मग काय मरायचं तर पडत. निदान मला एक सांगा, गरीबाच्या घरी तुम्हाला आदर तर आहे की नाही? आदर आहे की नाही? श्रीमंताच्या घरात जर तुम्ही कधी चहा प्यायला गेले ना, डुकून पाहावं लागत. धावून उठतो काय चहा.
अरे गरीबाच्या झोपडीत जाय, कप भरून बशीच्या खाली. चहा गरीबाचा आहे पण प्रेमाचा आहे. बशीच्या खाली पे किती पितो आणि श्रीमंताचा मुंडकं वर करून पाय. या श्रीमंतांच्या घराला नाव आहे मातृपितृ छाया. घरात फक्त छाया, मातृपितृ गोठ्यात आणि एकनी छाया घरात. लाईटर ग बाती शिगडी ग दिसती है रे छाया. हा का घर अंधारात आणि हिचं नाव छाया. अरे श्रीमंताच्या लोकांनी आचरण्याच्या बाबतीत न्याय तुला नाही. म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्या महिला आई बापाच्या पायाला हात लावा. बस काही जगात करू नका. मी सांगतो तेवढं. देवच कुठं सापडू नका. घरी नीट मारा. आणि सगळे देव कुठं आहे माहिती का? आई बापाच्या पायात. आईच्या पायाला हात लावून बाहेर पडा. आयुष्यात तुम्हाला अपयश येणार नाही. पाय कसा आहे असं पण तो कोणाचा आहे? आहे. ह्या बाकी बी का श्रीमंताच्या का नाही लागला. आता हे एवढे लोक माणूस निवडून आल्यावर गुलाल उधाळी द्या, मिरवणुका काढी द्या, लाख लाख रुपये खर्च करत्या. बसणारी माणसं मला उत्तर द्या. आत्तापर्यंत मिलिटरीतला माणूस गावात आला आणि त्याची तुम्ही मिरवणूक काढली का? तुम्हाला का वार गेलं का? अय तो कशासाठी गेलाय तिकडं? कायसाठी गेलाय? मिरवणूक योग्य का कोणाची काढायची गरजेची आहे? त्याची काढ ना. तुला काय ऊत आला तर उलल गुदाळा. यांच्याच पैशाला यांचाच मूत पियाचा ना आपण यांच्या. तुम्हाला झालंय काय नक्की? ओ शहीद जवानाचं वर्णन करा, शूराचं वर्णन करा. अय ज्या आईनं डॉक्टर मुलगा जन्माला घातला तिचं कौतुक करा. ज्या आईनं वकील मुलगा जन्माला घातला तिचं कौतुक करा. आणि आयांना सांगतो मुलगा एकच पण टॉप. तो डॉक्टर असला पाहिजे, तो वकील असला पाहिजे, मुलगी DED असली पाहिजे, मुलगी फार्मसी असली पाहिजे, मुलगी MTech असली पाहिजे. लोक म्हणले पाहिजे ती पोरगी आहे ना ती BTech आहे, ती पोरगी आहे ना M.Pharm आहे. पुरीने आखली धरा. हां लग्न न झालेल्या पुरी ध्यानात ठेवा. कीर्तनाला आलेल्या स्टँडर्ड जगा. हे खैर भांड जगणं बाद झालं. तेच लाटणं तेच बळपट. गप मारा. चांगले कोर्सेस बिर्सेस करा. सर्व्हिसला लागल्यावर लग्न करा याडपटाव. पण तुम्हाला आखली नाही. म्हणून आम्ही एका वर्गात होतो त्याची मोकार मिस कॉल यायचे म्हणून मी हा म्हणली. मग मेली तू बी. तेच चपात्या आणि तेच लाटणं. तू उजरतच नाही. मुलींना सांगून ठेवतो कधी बी विनोद नाही हा. मुलीनं सर्व्हिसला लागल्याशिवाय लग्न करू नये. 500 रुपये का होईना पुरीने कामू. आता तुम्हाला सोर्सेस आहे का नाही? एक 15 वर्षापूर्वी पोरगी मुली नोकरी करायला लाजत होती. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण आहे? मग तुम्हाला काय रोग झाला? मस्त CET करायचं, कॉम्प्युटर करायचं, मस्तपैकी सर्व्हिस लागायचं, 1000 रुपये रोज कमायचं. आपण ऑफिसला गेलं पाहिजे आणि ही अवलाद घरी राहिली पाहिजे. हां यानं सांगितलं पाहिजे साहेब ऑफिसला गेले मी दळायला चाललो. असं पिठात गुंतून मिळालं पाहिजे. पण तुम्हाला आखली नाही न वकली नाही म्हण मा त्याच्यावर फार तो माझा जान आहे. मर मग तू जान येतं. येडं खैर नाही तर 11 वाजता महिला मंडळ पुरी नीट आहे का? 11 वाजता तुम्ही कचेरीच्या दारात जा. पाय द्यायला जागा नाही. 100 केसेस मधल्या 70 केसेस महिलांच्या आहे. त्याला पहिला प्रश्न विचारायचा माझ्याशी लग्न करायचं आहे तुला? व्यसन करता येणार नाही. 1 2 पोट भरायची अक्कल आहे का तुला? नाही. उठ बरं गेट आउट. शाही स्नान कुंभमेळा मध्ये थांबू नको. याला मरत तर पडतो. तिसरा प्रश्न विचारायचा त्याला मला सांभाळायची तुझी लायकी पाहिजे. काही लोक हरामी लग्नात काही बोलत नाही आणि नंतर बायकांना त्रास देते. ओ बांधायला पैसे आण, उपाशी झोपी त्या, हानी त्या, मारी द्या. पोरीनं सांगायचं मला पोट सांभाळायची लायकी पाहिजे. 4 तुझं येडं सर्टिफिकेट जमा कर. त्याचा बाप मला सर्टिफिकेट मिळणार नाही. तो पोऱ्या देवाला सोड आम्हाला गरज नाही. आणि 5वा प्रश्न विचारायचा पोरीने त्याला तुझे दोस्त पहिले माझ्याकडे घेऊन ये. दोस्तांवरून तू किती नालायक हे मला समजेल. आणि 6वा प्रश्न विचारायचा 1 रुपया सुद्धा तुला खर्चायला मिळणार नाही. मान्य असेल तर थांब. उठ. टेम्पोनं पोरं पडली. ज्यांचे लग्न राहिले ना पोरांनी तुमचा झाला कार्यक्रम. तुम्ही आता नवरदेव होऊ शकत नाही. तुम्ही आता असंच पाकिट घेणे कोणाचा फोटो ठेवणे झोपास टायमाला पाहणे. नाही झोप आली त्याच फोटोचा मुका घेणे. बायको ॲटम ड्राम.
हा विनोद नाही हा. आणि मुलींना एक सांगून टाकतो ना, तुम्हाला आत्तापर्यंत त्रास झालाच का नाही? तुमची बहीण का होईना झाला ना, माऊस बहीण का होईना झाला ना, कुणाचा झाला? नवऱ्याचाच झाला ना. कशामुळं झाला? मग तुम्ही आयडिया करायची ना. आत्तापर्यंत कोण कोणाला हुसकून देत होतं? नाही का? हे वाक्यच उलटं झालं पाहिजे 5 वर्षानं. अय बेजा काम देतो ना तुमचा. अजून 5 वर्षाने हे वाक्य उलटं झालं पाहिजे. तुम्ही याला सांगायचं 10 रुपये तो का फाड, महिनाभर घरात यायचं नाही, गंधच लावून येईन ती, येणार नाही. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर जळून मारणाऱ्या, टाकून देणाऱ्या, घटस्फोट होणाऱ्या, तरुणातपणी विधवा होणाऱ्या आणि अन्याय सहन करणाऱ्या मुलींची संख्या कधीही कमी होणार नाही. मग ह्या मातेला खरी श्रद्धांजली कोणती ठरेल? आदर्श मुलीनं आदर्श जगणं. याच्यासाठी स्वप्न हे कधी खोटं आहे. माऊली म्हणतात तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 राम तुकाराम विठोबा रखो माये.
आय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. आ बोलले ले कुरे वेढी वाकुडी उत्तरे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.